वहिनीला घ्यायला जाताना असं काय घडेल वाटत नव्हतं. सगळं काय सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आकाश चव्हाण. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मग काय भाऊ, सकाळ सकाळ उठलो आणि थेट स्टेशनकडे निघालो. गाडी पार्किंगला लावली आणि तिकीट काढायला गेलो. तिकीट काढलं तेवढ्यात आपले मित्र भेटले. थोड्या गप्पा झाल्या आणि तेवढ्यात आपली ट्रेन आली. मित्रांना बाय बाय केलं आणि ट्रेनमध्ये बसलो. थोड्याच वेळात स्टेशनवर उतरलो तर आपला भाऊ आपल्याला घ्यायला आलेला होता. मग काय, तिथून आम्ही रूमकडे निघालो. रस्त्यात भावाला दुधाची पिशवी घ्यायची होती म्हणून थोडं थांबलो. दुधाची पिशवी घेऊन थेट रूमवर पोचलो तर वहिनी देवपूजा करत होती आणि छोटं बाळ खेळत होतं. सगळं वातावरण खूप छान होतं. थोड्या गप्पा मारल्या आणि मग भाऊ तयारीला लागला. थोड्याच वेळात सगळे रेडी झालो आणि घरी जायला निघालो. रस्त्यावर खूप ऊन होतं म्हणून आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो. अरे भाऊ, काय सांगू, खूपच गोड आणि मस्त होता. मग काय, बोलता बोलता प्रवास कसा झाला कळलंच नाही. आजचा दिवस साधा होता पण खूप आनंद घेऊन गेला. आयुष्यात असे छोटे छोटे क्षणच खरे आनंद देतात. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असा ब्लॉग पाहायसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.